लाडकी बहिणीच्या लाडक्याला खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता तारीख या ठिकाणी समोर आलेली आहे। वितरणाची तारीख काय असणार आहे या ठिकाणी दोन न्यूजपेपर मध्ये मोठी बातमी समोर आलेली आहे। तर कोणत्या तारखेला हा जून महिन्याचा 24वा हप्ता भेटणार आहे याच्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली। तुम्हाला दोन्ही पण बातम्या या ठिकाणी व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे, पुरावा सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय। आणि 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता नेमका कुणाला भेटणार आहे, कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या लाडक्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांना हे हप्ते भेटणार का, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्या अगोदर एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला 20वा 21वा 22वा आणि 23वा हे 4 हप्ते भेटलेत का? कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हे 4 हप्ते भेटलेत का पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय। चला आता वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दोन टीव्ही चॅनलवर आणि न्यूजपेपरला बातमी आलेली आहे। 24वा हप्ता वाटपाची तारीख काय असणार आहे, चला तारीख या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तारीख या ठिकाणी फिक्स झाली का, कोणत्या दिवशी तुम्हाला वितरण होणार आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। त्याचबरोबर किती महिलांना हा हप्ता भेटणार आहे, 24वा हप्ता किती महिलांना भेटणार आहे याच्यासोबत ही बातमी समोर आलेली आहे। आता पडताळणी बद्दल तुम्हाला पुराव्यासहित गोष्ट दाखवणार आहे। पडताळणी सुरू आहे, बातमी आजची लेटेस्ट बातमी आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे। TV9 साम टीव्ही दोन्हीच्या पण बातम्या तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर जूनचा हप्ता मग कधी भेटणार आहे आणि GR कधी येणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो। चला वेळेला त्या व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला पहिली बातमी दाखवायला पुराव्यासहित, ती म्हणजे आहे TV9 ची बातमी आहे। आजची तारीख बघा 30 जून 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे, तुमच्या समोर दिसते। बातमी काय बघा, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, जूनचा हप्ता या दिवशी येणार आहे। म्हणजे या दिवशी तुम्हाला जूनचा हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे। या ठिकाणी अशाच रूपाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। चला लाडक्यांनो, तुम्हाला असं वाटतंय का की ह्या वेळेचा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे, म्हणजे जून महिन्याचा हप्ता? आता बघा, मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी जून महिन्याच्या पहिल्याच 15 तारखेला भेटलेला आहे। त्याच्यामुळे या वेळेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, सॉरी जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे जुलै महिन्यामध्ये, ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी पावसाळी अधिवेशन सुरू आहे। अधिवेशन असल्यानंतर सरकारला पैसे टाकावेच लागतात। यावेळेस सरकारने न विचारता GR वेळेत काढलाय, बरोबर पैसे वेळेमध्ये दिलेत। अधिवेशन असल्यानंतर सरकारला बरोबर पैसे टाकावे लागतात, ही त्यांच्याकडे कंडिशन आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस निवडणुका येतात, निवडणूक आले की सरकार या ठिकाणी अगोदरच पैसे टाकते। म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी काय अधिवेशन लागलं तर सरकार या ठिकाणी वेळेनुसार पैसे टाकते, पण इलेक्शन लागलं, निवडणुका लागल्या की सरकार अगोदर पैसे टाकायला तयार आहे आणि डबल हप्ते पण द्यायला तयार असते। त्याच्यामुळे लाडक्यांनो या ठिकाणी पडताळण्या या ठिकाणी जोरात सुरू आहेत, अधिवेशन सुरू आहे। त्याच्यामुळे आपल्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये पण भेटायला पाहिजे, ही पण आपल्याला मागणी करावी लागेल। जवळजवळ आता 1.5-2 वर्ष होत आले, या ठिकाणी इलेक्शन होऊन पण 1.5-2 वर्ष होत आले, या ठिकाणी सरकार होऊन पण या ठिकाणी 1.5 वर्ष होत आलेला आहे। आता सरकारने 2100 रुपये कधी द्यायला पाहिजे, याच अधिवेशनामध्ये सांगायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं लाडक्यांनो, 2100 रुपये भेटायला पाहिजेत का? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। आणि बऱ्याच लाडक्यांना 1,500 रुपये भेटत नाहीत, ते तरी कमीत कमी देऊन टाका। 2100 ची पुढची गोष्ट पुढेच राहून द्या, पण ज्या 80 लाख 81 लाख माझ्या लाडक्या ताई या ठिकाणी ज्या बाहेर काढल्यात त्यांना अगोदर पैसे द्या। 2100 रुपये तुम्ही नाही दिले तरी चालते 5 वर्ष, पण ज्या लाडक्यांना बाहेर काढले त्यांना अगोदर मध्ये घ्या, अशी मी सरकारला विनंती करत आहे। ज्या गरीब लाडक्याताई आहेत, ज्या पात्र लाडक्याताई आहेत, त्या सगळ्यांना मध्ये घ्या अशी सरकारला विनंती करत आहे। या अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजलाच पाहिजे। आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला पुन्हा एकदा व्हिडिओकडे येतोय। तारीख नेमकी काय असणार तुम्हाला दाखवलोय। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आले। जूनचा हप्ता या दिवशी तुम्हाला येणार आहे। आजची 30 जूनची ही बातमी तुमच्या समोर आहे। लाडक्यांनो TV9 ची बातमी आणि साम टीव्हीची पण बातमी बघा, साम टीव्हीची पण बातमी समोर आलेली आहे। काय बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, जून महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता नेमका कधी येणार, तारीख समोर आलेली आहे। म्हणजे TV9 मध्ये पण बातमी आली, साम टीव्ही मध्ये पण बातमी आलेली आहे। आता बघा, पहिली तुम्हाला दाखवतोय बातमी कोणाची, TV9 ची बातमी दाखवतोय। TV9 ने काय डेट दिलेली आहे या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील राजकारणात गेम चेंजिंग ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे। या योजनेचा जून महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। मे महिन्याचा हप्ता जून मध्ये आला होता, मात्र जून महिना आज संपत आला तरीही जूनचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये चिंता वाढलेली आहे। राज्यभरात अनेक लाडक्या बहिणी हप्ता कधी जमा होणार याची वितरण करत आहेत। आता या बाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे।
टीव्ही 9 ची बातमी आहे. काय बघा, मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता पुढील महिन्यामध्ये म्हणजे 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. बघा तारीख या ठिकाणी काय भेटली आपल्याला, टीव्ही 9 ची तारीख आहे 12 जुलै ते 15 जुलै याच्या दरम्यान तुम्हाला भेटेल. ही टीव्ही 9 ची बातमी आहे आणि GR पण 10 तारखेपर्यंत यायला पाहिजे. जर 10 तारखेपर्यंत GR आला तर 100% 12 ते 15 जुलै पर्यंत तुम्हाला हप्ता येऊन जाईल, काळजी करू नका. आता ही झाली टीव्ही 9 ची बातमी. आता साम टीव्ही ची तारीख आपण या ठिकाणी बघूया. साम टीव्ही मध्ये काय दिलेले आहे बघूया लाडक्यानो. जूनचा हप्ता कधी जमा होणार, जून महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असताना सामाजिक माध्यमावर ही महिलांकडे सातत्याने हप्त्याबद्दल विचारपूस केली जाते. अशातच मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 12 ते 15 जुलै दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची या ठिकाणी शक्यता व्यक्त केली जाते. म्हणजे दोन्ही पण न्यूजपेपरला, दोन्ही पण टीव्ही चॅनलवर माहिती ही दिली जात आहे 12 जुलै ते 15 जुलै. तर लाडक्यानो तुम्हाला वाटतंय का की ह्या दोन दिवस म्हणजे हे 2-3 दिवस आहेत 12, 13, 14 आणि 15 या जुलै महिन्याच्या तारखेला पैसे यायला पाहिजेत. आणि कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला येणार ते तुम्हाला मी परत सांगतो, काळजी करू नका. आता तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारला होता की तुमचं या ठिकाणी 21वा, 22वा, 23वा हप्ता भेटलाय का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आता बघा एक अजून एक महत्त्वाची बातमी लाडक्यानो, टीव्ही 9 ची ही बातमी समोर दाखवतो तुम्हाला. काय बातमी समोर समजून घ्या. राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या अर्जांची कसून पडताळणी आणि eKYC प्रक्रिया राबवलेली आहे. या प्रक्रियेदरम्यान अपात्र ठरलेल्या किंवा योजनेच्या निकषामध्ये बसणाऱ्या अनेक अर्ज नकारण्यात आलेले आहेत. त्यामुळे फक्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावर हप्ता वितरणाची प्रक्रिया अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा आहे. पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजे पडताळणी सुरू आहे. टीव्ही 9 ची आजची लेटेस्ट बातमी लाडकेतांनो. तुम्हाला मी सांगत होतो लाडकेतांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. तर तुम्हाला बोललो होतो पडताळण्या जोरामध्ये सुरू आहेत. आपल्या मागच्या 4 ते 5 दिवसाचा हा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्द सांगितलं होतं लाडकेतांनो, तुमची जोरामध्ये पडताळणी सुरू आहे. आणि ज्या लाडकेताई या ठिकाणी पात्र आहेत त्यांना या ठिकाणी पुन्हा हप्ते या ठिकाणी भेटणार आहेत. तर तुमचं याच्यावर काय मत आहे लाडकेतांनो, कमेंट बॉक्स सांगायचं. ज्या लाडकेताईंना हप्ते भेटले नाहीत त्यांना हप्ते भेटायला पाहिजेत. आणि ज्या लाडकेताई खरंच पात्र आहेत, ज्या लाडक्याताई खरंच गरीब आहेत त्यांना देखील या ठिकाणी लाडक्या बहिणीचे हप्ते भेटायलाच पाहिजेत. या ठिकाणी 80 लाख लाडक्याताईंना बाहेर जे काढलं होतं त्या लाडक्याताईंना पुन्हा एकदा या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेमध्ये घ्यावं, त्यांना हप्ते चालू करावेत अशी मी सरकारकडे विनंती करतोय, मागणी करतोय. आणि येणाऱ्या हे अधिवेशन जे चालू आहे अधिवेशनामध्ये आपला हा मुद्दा घ्यावा, सरकारकडे ही विनंती करताय. विरोधी पक्षाकडे पण या ठिकाणी विनंती करताय, आपला हा मुद्दा या ठिकाणी सरकारने उचलून घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.